चला तर मंडळी, इडल्या तुम्ही खूप प्रकारच्या बनवल्या असाल, पण आजची आपली केरला स्पेशल आजची इडली बनणार आहे. खायला एकदम अप्रतिम, तोंडात टाकता विरघळणारी आणि नवीन पद्धतीची आजची रेस्टॉरंट स्टाईलमध्ये केरला स्पेशल आजची आपली इडली बनणार आहे. आणि एकदम नवीन पद्धत टिप्स सोबत तुमच्यासमोर ही शेअर करणार आहे. तर नक्की एंडपर्यंत बघा, तुम्हाला ही इडली आवडणारी आहे. आणि एक वेळा जर बनवली ना, पुन्हा पुन्हा याच पद्धतीची इडली बनवून तुम्ही तयार करू शकता. एक इडली तुम्ही भरपूर सकाळच्या नाश्त्यामध्ये खाऊ शकता. अशी भरपूर पोट भरणारी आजची आपली इडली बनणार आहे. तर केरला स्पेशल आजची इडली सुरुवात करण्याच्या आधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मेजरिंग परफेक्ट घ्यायचं आहे आपल्याला. मी इथे घेतलेली आहे उडदाची डाळ 1 कप किंवा 1 वाटी, अर्ध्या वाटी आपल्याला साबुदाणा आणि 2 वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता इथे, जे तुमच्या घरामध्ये नेहमी वापरता ते घेतले तरी चालेल किंवा राशनचे घेतले तरी चालेल. तर परफेक्ट जर मेजरिंग इथे तुम्ही घ्याल ना, तर एकदम जाळीदार आणि एकदम स्पंजी, तोंडात टाकता विरघळणारी आणि ही केरलामध्ये बनवणार एकदम प्रसिद्ध आहे. तर एका भांड्यामध्ये मी 2 वाटी इथं तांदूळ घेतलेले आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला इथं उडदाची डाळ आणि इथे साबुदाणा आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. स्वच्छ 2-3 पाण्याने आपल्याला इथं धुवून घ्यायचं आहे. मस्त याच्यामधले डस्ट वगैरे सगळं निघून जाते. आता ही आपण दोन्ही स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता पाणी आपल्याला भरपूर टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला भिजत घालायचं आहे. 2 ते 3 तास इथं आपण भिजत घालणार आहे. वेळ असेल तर पूर्ण दिवस जरी तुम्ही भिजत घातलं तरी चालेल, कारण की दुसऱ्या दिवशी आपली ही इडली बनणार आहे. आता भरपूर पाणी घातलेलं आहे आपण. आता आपल्याला हे 2 ते 3 तासासाठी आता आपण हे भिजत घालायचं आहे. 2-3 तास झाल्यानंतर बघू आपण कशी आपली डाळ आणि तांदूळ फुलणार आहेत. तर आता 2-3 तास झालेले आहे. कमीत कमी 3.5 तास मी इथं भिजत घातलेले होते. तुम्ही इथे 4-5 घंटे वेळानुसार तुम्ही इथं भिजत घालू शकता. तर मस्त अशी आपले हे तांदूळ फुलून तयार झालेले आहे. डाळ आणि साबुदाणासुद्धा छान मस्त फुलल्या गेलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आपल्याला याच्यामधलं पाणी आता काढून मस्त बॅटर तयार करायचं आहे. मी इथं तांदूळ वाटून घेतलेले आहे आणि साबुदाणा आणि ही डाळ एकत्र वाटून घेतलेली आहे. तर आपल्याला जेवढं बारीक वाटता येईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे, कारण की जेवढं तुम्ही बारीक वाटणार ना, तेवढी आपली ही इडली फुलून मस्त जाळीदार बनणार आहे. गुबगुबीत फुलतात. काही सोडा वगैरे किंवा इथे इनो टाकण्याची काहीच गरज नाही आपल्याला. तर आता फक्त 1 सेकंद इथं आता आपण फिरून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही मस्त बॅटर आपलं एकदम बारीक मऊसूत असं झालेलं आहे. पिठासारखं आपल्याला बारीक वाटून झाल्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला इथे थोडंसं पॉटमध्ये इथे बॅटर लागलेलं आहे, त्याच्यामुळं इथे 1 ते 1.5 टीस्पून पाणी घालायचं आणि सगळं हे बॅटर छान मस्त हे काढून घ्यायचं. जेवढं काही चिटकलेलं असेल आपण वाटताना ते पूर्ण इथं काढून घ्यायचं. आता हाताने, जुने लोक म्हणतात की हाताने जेवढं काम केलं ना तेवढं परफेक्ट बनतात. तर ही खरी गोष्ट आहे की हातानेच आपल्याला ढोकळ्याचं असो किंवा इडलीचं बॅटर असो हाताने फिरून घ्यायचं, म्हणजे जाळीदारसुद्धा बनते आणि एकदम मऊसूत क्रीम कशी राहते बस तशाच पद्धतीची एकदम हलकी फुलकं आपलं बॅटर बनवून तयार होते. तर आता आपल्याला इथे थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं, जास्त नाही, नंतर घातलं तरी चालेल तुम्ही. फक्त आता आपल्याला हे फुलू घालायचं आहे, म्हणजे इथं फॉर्मेट करून घ्यायचं आहे. तर सर्वात मेन स्टेप जी आहे, आपल्याला इथं वाटलेली साखर 1 टीस्पून घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता जास्त मिक्स नाही करायचं आपल्याला, आपण हाताने चांगलं फेटून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे फक्त मीठ आणि हे साखर जे आहे आपल्याला हे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपलं बॅटर एकदम आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसत असेल. जेवढं तुम्ही फेटणार ना तेवढं डबल इथं आपलं फुलून तयार होते. तर हे बाजूचं सगळं आपल्याला बॅटर काढून घ्यायचं, लावून घ्यायचं मस्त आणि इथे आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर आपण इथे ओव्हरनाईट झाकून ठेवूया. आता बॅटर आपलं चांगलं इथं फुलले गेलं पाहिजे, तर गरम जागा जिथे असेल किंवा किचनच्या ओट्यावर सुद्धा ठेवू शकता तुम्ही. तर हे मी रात्रभर इथे आपण बॅटर ठेवलेलं होतं. चांगलं मस्त गरम जागेवर जर ठेवलं तर असं जाळीदार आपलं हे बॅटर फुलून तयार होते. सकाळी काढल्याबरोबर तुम्हाला कापसासारखं एकदम लुसलुसीत मऊ आणि डबल फुलून तयार होणार आहे. तर बघू शकता
खूप छान मस्त जाळी पडलेली आहे. फक्त मेन स्टेप आपल्याला ध्यानात ठेवायची आहे की याचं प्रमाण आपल्याला सेम करायचं आहे. म्हणजे एका वाटीनं माप केलं ना तर परफेक्ट आपलं हे तयार होते. आणि या थंड या जागेवर आपल्याला हे बॅटर ठेवायचं नाही, गरम जिथे जागा असेल तिथे हे बॅटर झाकून ठेवायचं. म्हणजे चांगलं इथे आपलं हे फॉर्मेटेशन होऊन तयार होते. तर बघू शकता आपल्याला फक्त 1 मिनिट आता हे वर फुलल्या गेलेलं आहे. याची सगळी एअर आपल्याला काढून घ्यायची आहे 1 मिनिट फक्त. आणि बॅटर पाहू शकता जास्त पातळी नाही आणि जास्त हे घट्टसुद्धा नाही. आता हे नेहमी आपण इडली पात्रामध्ये करतो किंवा आपल्याला तसंच तव्यावर सुद्धा डायरेक्टली टाकून करतो. तर आपण हे केरळमध्ये रेस्टॉरंटमध्ये आणि प्रत्येक घरामध्ये जेव्हा इडली बनते ना तर या पद्धतीने बनतात प्लेटमध्ये. तर टाटी प्लेट अशी म्हटल्या जाते किंवा टाटी डोसा किंवा ढोकळा किंवा इथे इडली हे तिथे सेम पद्धत आहे. अशा पद्धतीने ढोकळाही करतात आणि ती इडलीसुद्धा करतात. या पद्धतीने आपण सुद्धा तेच पद्धत इथं वापरत आहे. आणि काय आहे मेन स्टेप म्हणजे आपल्याला याच्यावर जे इडलीचा मसाला असतो तो घालायचा आहे. आता इडलीचा मसाला कसा बनला जातो तर तुम्हाला जर हवी असेल रेसिपी तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे रेसिपीसुद्धा मी तुमच्यासमोर अपलोड करेल. तर इथे तुम्ही नेहमीचे नॉर्मली जे मसाले आहेत ते सुद्धा घालू शकता. आणि इथे तुम्हाला जर हिरव्या भाज्या वगैरे घालायच्या असेल किंवा इथे तुम्हाला एकदम मस्त डेकोरेट आणि एकदम कलरफुल दिसण्यासाठी तुम्ही नेहमीचे लाल तिखट, कोथिंबीर किंवा इथे शिमला मिर्च जशी आपण पिझ्झा वगैरे बनवतो तसंसुद्धा डेकोरेट करू शकता. या पद्धतीने सुद्धा इडली बनल्या जाते. तर हे एकदम मसालेदार आपली इडली बनवून तयार होणार आहे. तुम्ही एंडपर्यंत पाहत राहा. मस्त जाळीदारसुद्धा आणि आतमध्ये मऊसूद तोंडात टाकताच विरघळणारी ही इडली बनवून तयार होते. तर चला, तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवू शकता. जेव्हा बनवणार ना तेव्हा तुम्हाला कळेल की हे किती परफेक्ट आणि किती एकदम सोपी पद्धत आहे. आता ज्या भांड्यामध्ये बनवायचं आहे मी ते कढई घेतलेली आहे बेकिंगची आणि 1 ग्लास पाणी टाकून जाळी टाकून हा आपल्याला अशी चाळणी जरी असेल तरी चालेल, काही हरकत नाही. किंवा इथे तुम्ही रिंगवर सुद्धा हे प्लेट ठेवू शकता. तर मोठी असेल तर तुम्ही असे 2 प्लेटा ठेवू शकता. आता झाकून आपल्याला फक्त 6 ते 7 मिनटं ठेवायचे आहे. आणि बघू शकता तुम्ही मस्त अशी डबल फुलल्या जातात. फक्त बॅटर हे महत्त्वाचं असते की आपण कशा पद्धतीने इथे फॉर्मेशन केलेलं आहे. तर बघू शकता हे जी इडली आहे ना नॉर्मली आपण जे बनवतो ना त्याच्यापेक्षा काही पट आपल्याला हे रिझल्ट याचा छान मिळतो. तर या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा, नंतर तुम्हाला समजेल की हे परफेक्ट रेसिपी आहे. तर हे परफेक्ट आता आपली स्टीम झालेली आहे. मी चाकू टाकून पाहिलेला आहे, बिलकुल चिपकत नाही. किंवा इथे चम्मच वगैरे टाकून बघू शकता. आता तो प्लेट थंडी होईपर्यंत दुसऱ्या प्लेटमध्ये आपण बॅटर एकदम सिंपल मऊसूद व्हाईटवाली आपण इथं बनवत आहे. तर हे थंडी झालेली आहे. काटे इथे तुम्हाला दिसत असेल की हे सुटले गेलेले आहे. थंडी झाल्यानंतरच काढा म्हणजे परफेक्ट निघते. काहीच याच्यामध्ये तुम्हाला दिक्कत येणार नाही. आणि दिसायला जेवढी सुंदर आहे ना खायला सुद्धा परफेक्ट आणि एकदम चविष्ट आहे. तर हे आपल्याला जे साईडचे किनारे आहे हे सोडायचे थोडेसे चाकूनी चम्मचनी जशी तुम्हाला सोपी जाईन तशी. पण जेव्हा परफेक्ट बनते ना आपली इडली तर आपल्याला काहीच करायची गरज नसते. हे काटं ॲटोमॅटिकली सुटल्या जातात. तर बघू शकता मस्त छान आपली ही इडली बनवून तयार झालेली आहे. आणि एकदम मस्त मसालेदार एकदम दिसायला जेवढी छान दिसत असेल ना तेवढी परफेक्ट इथं तयार झालेली आहे. एक इडली खाल्ली की पोट भरून जाते. तर या पद्धतीने मी दुसरीसुद्धा तयार केलेली आहे. बघू शकता तुम्ही मस्त इथे आपला हा चटपटीत मसाला टाकून एन्जॉय करू शकता. इथे तुम्हाला जर सांबार वगैरे बनवायचं असेल तर बनवू शकता, नाहीतर तसेही खाऊ शकता. हे नॉर्मली मसाले आपले जे नेहमीचे राहते ते मी इथे टाकलेले आहे. आणि बघू शकता मस्त सेटसुद्धा झालेले आहे. ते प्लेटसुद्धा तुम्हाला मी दाखवत आहे. या पद्धतीने 2-3 मी असे कलरफुल बनवत आहे. हे नॉर्मली आपल्या घरामधले लाल तिखट, आमचूर पावडर, चाट मसाला आणि जिरेपूड, नंतर इथे काली मिरीच, हळद, हे लाल तिखट घालून मी बनवलेली आहे. हे सुद्धा मस्त छान दिसत आहे. तुम्ही जशी बनवसाल तशा पद्धतीने हे बॅटर तुम्हाला रिझल्ट देईल. तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता. जर तुमच्याजवळ इडली मसाला नसेल तर ही मसाला नेहमीचा तुम्ही टाकू शकता. तर बघू शकता छान मी इथं बनवून तयार केलेले आहे. आता सोबत काय घ्यावं ते मी तुम्हाला दाखवते. ज्याच्यासोबत तुम्हाला एन्जॉय करायचं आहे ना फटाफट मस्त हे केळीचं एक पान घ्यायचं. आता आपल्या
आपल्याला केरळमधलीच आपल्याला इडली खायची आहे, तर परफेक्ट पूर्णच रेसिपी आपण तशीच टोटल इथं बनवलेली आहे. तर साईडला मस्त कलरफुलसुद्धा बनवलेले आहे. इथे मी व्हाईटवालेसुद्धा बनवलेले आहे. सोबतच इथं मी मस्त पुदिना चटणीसुद्धा बनवलेली आहे. सांबार वगैरे तुम्हाला बनवायची असेल किंवा टमाटर चटणीसुद्धा बनवली तरी चालेल किंवा दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा नारळाची चटणी तर फेमस आहेच आहे ना. एकदम सोपी ही रेसिपी, तर नक्की हे ट्राय करा, खा, नंतर मला कळवा. तर हे अशा रंगी बेरंगी आणि नारळाची चटणी, पुदिना चटणी हे सुद्धा छान मस्त याच्यासोबत एन्जॉय केल्या जातो. तर आता तुमची हे वेळ आलेली आहे की आतमध्ये याचं टेक्स्चर कसं दिसते हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी. खायला जेवढी एकदम टेस्टी आहे तेवढीच सोपीसुद्धा आहे. आणि बघू शकता एकदम ब्रेड पावसारखी आपली एकदम लुसलुसीत एकदम फुललेली टमाटर ही आपली इडली ताट तयार झालेली आहे. आणि हे दिसायला एवढी सुंदर आहे ना, तर तुम्हाला असं वाटत असेल की हे इडली आपण एक वेळा जर बनवली ना तर नेहमी तुम्ही बनवत राहाल. तर हे बघा आतमध्ये याचे टेक्स्चर बघा तुम्ही, नंतर सांगा. एकदम हलकी फुलकी एकदम जाळीदार आणि ही आतमध्ये पाहू शकता किती मस्त झालेली आहे. एकदम फुलफुलीत आणि एकदम मस्त जाळीदार, जसा पाव बनवतो ना आपण कढईमध्ये, बस तशाच पद्धतीची ही आपली फुललेली इडली तयार झालेली आहे. परफेक्ट मेजरिंग आणि परफेक्ट तयार केली ना तर हे असे तुमचे बनून तयार होतात. एक जरी इडली घातली ना तर पोट भरून जातो. हा एकदम टेस्टी इडलीचा आपला हा एन्जॉय करण्याचा मेनू आहे. तर तुम्ही हे प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. तर चला मंडळी, आवडली असेल आजची रेसिपी तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रमंडळीसोबत शेअरसुद्धा करा. तर भेटू एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय.